कलिना विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अमरजीत सिंग हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आणि त्यांची प्रचार फेरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। सर, काय सांगाल, प्रचार फेरी सुरू आहे, कशा प्रकारचा वातावरण कलिना विधानसभे मतदारसंघात पाहायला मिळतं? वातावरण तर मला दिसून राहिलं एकदम चांगला वातावरण आहे। आमची जीत सुनिश्चित झाली आता। महायुतीचे सगळे घटक लागले कामाला, जीत एकदम सुनिश्चित आहेत माझी। कुठले मुद्दे प्रामुख्याने या मतदारसंघामध्ये तुम्हाला जाणवत आहेत? प्रमुख मुद्दे आहेत, एक तिथे आमदार उपस्थित नाही राहतात लोकांच्यासाठी, दुसरा पाणीच्या कमी आहेत, दूषित पाणी येतात, ट्रॅफिकची समस्या आहेत। नवयुवक लोक जे आहेत ते सगळे लोक ड्रग घेऊन राहिला, ड्रग फ्री कलिना मला करायचे आहे, ट्रॅफिकची समस्या मोठी आहे, ते सगळे मुद्दे आहेत। तुम्ही RPIच्या कोट्यामधनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत आहे, पण सोशल इंजिनिअरिंग भारतीय जनता पार्टीने साधलं असं तुम्हाला वाटतं का? हां, निश्चित चाललं आहे। मी RPIच्या कोट्यावरून मला तिकीट दिला, पण माझ्या निशाणी जे आहेत तो तर कमळ आहेत ना, आणि सगळे घटक दल आहेत आमच्यासोबत। तो विसरता किती विश्वास किती वाटतो तुम्हाला विजयाचा? 100%। स्थानिक आमदार जे गेले 10 वर्ष होते त्यांना वैतागलेले लोक आणि मतदारांनी मत बनवलेलं आहे की अमरजीत सिंग यांचं कमळाचं बटन दाबून भरघोस मताने विजयी करायचं आहे। जे 10 वर्षात दिसले नाही कुठे अशा आमदाराला घरी बसवायचं आहे, हे मतदारांनी मत बनवलेलं आहे। त्यामुळे अमरजीत सिंग यांचा विजय निश्चित आहे। ही काळ्या दगडावरची रेघ आहे। एकूणच महाराष्ट्रामध्ये काय चित्र दिसत मग भारतीय जनता पार्टीच्या मताधिकारी? बघा, नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जे देशामध्ये सरकार चाललेलं आहे त्यांची विकासाची कामं, महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा हे महाराष्ट्रातले खऱ्या अर्थाने काम करणारे नेते अशी त्यांची ओळख आहे। अशा तिघांचं सरकार म्हणजे महाराष्ट्राचा विकास, आणि लोक सुज्ञ आहेत, मतदार सुज्ञ आहेत। विविध लोकोपयोगी योजना राबवून या सरकारने कामाची शैली, कामाचा विकास कसा होतो हे जनतेला दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे मतदार ह्याच सरकारला पुन्हा निवडून देणार। महाविकास आघाडी जी भ्रष्टाचाराची जननी आहे त्यांना निवडून देणार नाहीत, ती चूक करणार नाहीत, कारण लोकसभेमध्ये काही आम्ही महाराष्ट्रात कमी पडलो, ती चूक पुन्हा होणार नाही आणि भरघोस बहुमताने महायुतीचं सरकार बनेल हा आमचा विश्वास आहे। कलिना विधानसभामध्ये भाजपचे आमचे उमेदवार आदरणीय अमरजीत सिंग आहेत आणि पूर्ण कलिना विधानसभात एक फेरी त्यांची झाली आहे आणि खूप जोरात कार्यकर्ते उत्साहित आहेत आणि खूप जोरात काम चाललेलं आहे। तुम्हाला बघायला भेटेल की खूप मोठ्या प्रमाणात लोक इथे जमलेले आहेत। शत्रुंजय बिल्डिंग वॉर्ड 166 मध्ये उमेदवार फेऱ्या घेतात, दारोदारी जात आहेत, आपला हँडबिल देत आहेत आणि ते काय काम करणार 5 वर्षात ते विषय ठेवतात। आणि आम्हाला सर्वात मोठा तर संजय पोतनीस हे जे उबाटाचे उमेदवार आहे त्यांची अँटी इन्कम्बेन्सी खूप मोठ्या पैमानावर तुम्हाला बघायला भेटेल तुम्हाला, त्यामुळे त्याचा आम्हाला खूप फायदा होतो आहे। कलिना विधानसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अमरजीत सिंग हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि आज त्यांचा कलिना विधानसभा मतदारसंघातील विविध भागांमध्ये प्रचार सुरू आहे। आणि मी गुणवंत दादा, DRV न्यूज, मुंबई।